नमस्कार मित्रांनो. आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामध्ये वेगवेगळे सूत्र समजून घेतोय. या सूत्रांचे अर्थ समजण्यासाठी काही उदाहरणं देखील आपण समजून घेतोय. आज आपल्याला विभूतिपादामधलं 36वं सूत्र बघायचं. मात्र आपण 35व्या सूत्रामध्ये काय बघितलं? जेव्हा एखादा व्यक्ती त्याची बुद्धी, त्याचं मन आणि त्याचा आत्मा म्हणजेच पुरुष या दोन्ही गोष्टींना एक समजत असतो, तेव्हा तो या जगातले, या दुनियेतले त्याच्या अवतीभोवतीचे भोग भोगत असतो. सुख-दुःखाच्या रूपाने हे भोगतो आणि तिथेच अडकून पडतो. मात्र त्याने जर आपल्या आत्मस्वरूपावरती, स्वतःच्या रूपावरती लक्ष केंद्रित केले, तर त्याला संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञान नक्की प्राप्त झाल्यावरती पुढे काय होते, या संदर्भातच हे 36वं सूत्र वक्तव्य करतं. आज आपल्याला आत्मज्ञानाचे स्वरूप जाणले तर योगी साधकाला काय काय फायदे होऊ शकतात, याकडे लक्ष केंद्रित करायचं. हे सूत्र बघूया. तत्, प्रातिभ, श्रावण, वेदन, आदर्श, आस्वाद, वार्ता, जायंती. या सूत्रातील एक एक शब्दाचा अर्थ आता आपण समजूया. तत् म्हणजे काय, तर त्यानंतर व्यक्ती जेव्हा स्वतःच आत्मस्वरूप आहे त्याच्यावर संयम साधतोय, त्याच्यानंतर त्याला प्रातिज्ञान म्हणजेच वर्तमान काळातलं ज्ञान तर त्याला आहेतच, त्याचबरोबर भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल, त्याचे देखील ज्ञान त्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर श्रावण म्हणजे तो दिव्य, अगदी लांबचे, भिंतीच्या पलीकडचे, अगदी मैलोमैल दूरचे असे ऐकू शकतो. वेदन म्हणजेच त्याला दिव्य स्पर्शाची जाणीव होणार आहे. आदर्श म्हणजे तो सूक्ष्म, अगदी लांबचे देखील बघू शकतो. आस्वाद म्हणजेच त्याला दिव्य अशी चव कळणार आहे. आणि वार्ता म्हणजेच त्याला दिव्य सुगंधाची प्राप्ती होणार. शेवटी जायंते. या सर्व गोष्टी ज्या आतापर्यंत आपण चर्चा केल्या, या सर्व गोष्टींची अनुभूती त्याला प्राप्त होणार आहे, त्याच्या अंगी त्या उत्पन्न. एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की एखाद्या योगी साधकाने जर त्याच्या आत्मस्वरूपावरती संयम साधला तर त्याला प्रातिज्ञानाची प्राप्ती होणार आहे. तो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या सर्व गोष्टींमधलं ज्ञान प्राप्त करू शकतो. तो दिव्य ऐकू शकतो, त्याला दिव्य दृष्टी म्हणजे दूरचं तो बघू शकतो, अगदी भिंतीच्या पलीकडचं देखील तो बघू शकतो. त्याला दिव्य स्पर्शाची जाणीव होणार आहे, त्याला दिव्य चव कळणार आहे आणि त्याला दिव्य सुगंध देखील. आपल्या ज्ञानेंद्रियांकडे जर आपण लक्ष दिलं तर आपले डोळे, आपले कान, नाक, त्वचा आणि जीभ यांना काही ठराविक गोष्टी, ठराविक अंतरावरच्या गोष्टींचं ज्ञान होऊ शकतं. मात्र जेव्हा योगी साधक या आत्मस्वरूपावरती संयम साधतोय, तेव्हा तो मेला पलीकडचं म्हणजे अगदी खूप लांब अंतर असेल, त्या अंतरावरचं देखील ऐकू शकतो, बघू शकतो, स्पर्श घेऊ शकतो, तिथला वास घेऊ शकतो. या सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात. त्याचबरोबर 6वी शक्ती म्हणजे त्याला प्रातिज्ञानाची शक्ती देखील इथे प्राप्त होते. बघा, हे समजून घेण्यासाठी आपण नेहमीची काही रंजक उदाहरणं बघूया. तुम्हाला काही सुपर हिरो माहिती असतील. त्या सुपर हिरोमध्ये असे काही षडशक्ती होते की ते देखील आपल्या सर्वांसमोर सुपर हिरो म्हणून उभे राहतील. तुम्हाला माहिती असेल ना, सायक्लॉप्स असेल, तो सायक्लॉप्स काय करायचा तर भिंतीच्या आरपार बघायचा आणि त्याला दूरचं दिसायचं. त्याचबरोबर आपण डेअर डेव्हिल याचं देखील उदाहरण घेऊ शकतो. डेअर डेव्हिल हा आंधळा होता, मात्र आपल्या कानांच्या तीक्ष्ण शक्तीने तो शहरामध्ये नक्की काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊ शकत होता. आपण वॉल्वरिनचं देखील उदाहरण घेऊ शकतो, ज्याला अगदी छान दिव्य वास घेण्याची शक्ती होती. त्याचबरोबर आपण आपल्या भारतातला सुपर हिरो म्हणजे शक्तिमान याचं देखील उदाहरण घेऊ शकतो. शहरामध्ये कुठे खतरा आहे का, कुठे त्रास आहे का, कुठली सुनामी येत आहे का, या सर्व गोष्टींवरती शक्तिमान अगदी त्वरित आपल्या दिव्य शक्तीद्वारे लक्ष द्यायचा आणि शहराचा बचाव करायचा. आज आपण विभूतिपादातलं सूत्र नंबर 36. मात्र अशी अनेक सूत्र आपल्याला अजूनही बघणं बाकी आहे. जर तुम्हाला मी बनवल्या ही सूत्र लगेच बघायची असतील तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला तर तुम्हाला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचंय. कमेंट बॉक्स तुमच्या कमेंटसाठी आणि तुमच्या प्रश्नांसाठी खुला आहे. लवकर भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.